खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा संदेश देत समता बंधुता राष्ट्रप्रेमाची आदर्शवत शिकवण देणारे महाराष्ट्राची माऊली साने गुरुजी यांचे विचार आजच्या युवा पिढीच्या मनात रुजविण्यासाठी राष्ट्रसेवा दलच्या वतीने साने गुरुजी अभिवादन संवाद यात्रा काढण्यात आल्याचे संयोजक बाबासाहेब नदाफ यांनी सांगितले। साने गुरुजी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मशताब्दीनिमित्त काढण्यात आलेल्या अभिवादन यात्रेचे आगमन गोपुरे येथे झाले। त्यावेळी समाजातील युवा पिढीशी संवाद साधण्यात आला। यावेळी संयोजक सदाशिव मगदूम, बाबासाहेब नदाफ, गोपुरी आश्रमचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र मुंबरकर, उपाध्यक्ष विजय सावंत, सचिव बाळू मेस्त्री, सुहास ठाकूर देसाई, अर्पिता मुंबरकर, सागर पाटील, राज कांबळे, शोभा मगदूम, मिलिंद कांबळे, सागर हिरवाडे, उमेरा सतारमेकर, रविराज शितोळे, सोनाली शिंदे, अनुराधा मगदूम, कोमल मगदूम आदी उपस्थित होते। पूज्य साने गुरुजी यांची ही 125वी जयंती वर्ष म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे। या निमित्तानं नव्या पिढीला साने गुरुजींचं जीवन आणि कार्य कळलं पाहिजे। नंबर 2, साने गुरुजींनी आयुष्यभर जो विचार जपला तो म्हणजे लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा विचार। आजच्या परिस्थितीमध्ये धर्मांधता, जातीयता, भ्रष्टाचार, त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या कारणांनी जो काही समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती द्वेष पसरतो आहे आणि या सगळ्यामध्ये माणसाचं माणूस पण हरवत चाललेला आहे। अशा वेळेला गुरुजींची आठवण होते, कारण त्या आमच्या आदर्श असणाऱ्या साने गुरुजींनी आपल्या साहित्यातून आम्हाला मंत्र दिला, खरा तो एकीची धर्म जगाला प्रेम अर्पावे। खऱ्या धर्माचा सार त्यांनी सांगितला, माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे। दुसऱ्या बाजूला त्याच गुरुजींनी शेतकऱ्यांच्यासाठी, कष्टकऱ्यांच्यासाठी गाणं लिहिलं, आता उठू सारे रान, आता पेटवू सारे रान। पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन सर्व जाती धर्मातल्या लोकांना खुलं झालं पाहिजे आणि म्हणून त्यावेळेला गुरुजींनी विठ्ठल मंदिराचा लढा लढला। भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये गुरुजींनी सहभाग घेतला आणि त्यावेळेला गुरुजी असं म्हणाले, उठू दे देश, पेटू दे देश, इथून तिथून सारा पेटू दे देश। देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्यानंतर हे राष्ट्र समतेवर आधारलेलं असलं पाहिजे। लोकशाही आणि सामाजिक न्यायानं हे राष्ट्र उभं राहत असताना इथल्या सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरुषांना सन्मानानं जगण्याची संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी, स्त्रियांनी, मुलांनी असा एक संकल्प केला पाहिजे। तेही साने गुरुजी असं म्हणाले, बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो। हे म्हणत असताना गुरुजींनी एक स्वप्न पाहिलं होतं। ते स्वप्न म्हणजे आंतरभारतीचं, प्रांतामधला द्वेष, भाषामधला जो द्वेष आहे तो निघून जावा। आम्ही सर्वजण भारतीय आहोत, आम्ही सर्वजण माणूस आहोत, अशा प्रकारचा विचार देण्याचं काम साने गुरुजींनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केलं, कृतीतून केलं आणि शेवटपर्यंत ते राष्ट्रसेवा दलाला आपला प्राण मानले। कारण साने गुरुजी राष्ट्रसेवा दलाला प्राण मानत असताना म्हणायचे, सेवा दलाच्या शाखेमध्ये, सेवा दलाच्या शिबिरामध्ये सर्व जाती धर्माची मुलं एकत्र आली की मला अखंड भारताचं दर्शन घडतं। म्हणून राष्ट्र एकात्मतेचा विचार ज्या संघटनेनं दिला ते राष्ट्रसेवा दल, त्या राष्ट्रसेवा दलाच्या वतीनं आम्ही गुरुजींना ही कृतिशील अभिवादन यात्रा काढलेली आहे, ज्याच्यातून आम्ही शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहोत, त्याचबरोबर महाविद्यालयीन युवकांशी संवाद साधत आहोत, त्याचबरोबर वेगवेगळ्या गावातल्या असणाऱ्या चौकांमधले मग आया बहिणींसोबत, भावांसोबत हा संवाद आम्ही करत आहोत। केवळ आणि केवळ गुरुजींचा असणारा हा मानवतेचा विचार या समाजापर्यंत पोहोचवणं आणि गुरुजींनी जे स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न आपल्याला पूर्ण करण्याच्या अनुषंगानं आपण ही यात्रा किंवा हा जो काही अभिवादन विचार आहे तो पुढं जायला मदत होईल असा एक आशावाद घेऊन या निमित्तानं आम्ही ही यात्रा काढलेली आहे। ही यात्रा काल आम्ही 22 ऑगस्टला सुरुवात केली मिरजेहून, 30 ऑगस्टपर्यंत आमची ही यात्रा असणार आहे। सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, त्याचबरोबर पुणा, सातारा अशा पद्धतीनं 10 जिल्ह्यांमधून ही पहिल्या टप्प्याची यात्रा असणार आहे। या यात्रेमध्ये मी स्वतः, त्याचबरोबर माझे ज्येष्ठ सहकारी सदाशिव मगदूम, आम्ही दोघी याचं संयोजन करत आहोत आणि या यात्रेमध्ये आमची जी सेवा दलाची तरुण मंडळी आहेत याच्यामध्ये सागर पाटील, राज कांबळे, मिलिंद कांबळे, शोभाताई मगदूम, त्याचबरोबर या ठिकाणी आमची अनुजा मगदूम, कोमल मगदूम आणि या सगळ्या यात्रेमध्ये
जे काही आमची अनेक तरुण मंडळी आहेत ती वेगवेगळ्या ठिकठिकाणी या ठिकाणी सहभाग घेणार आहेत. आज ही यात्रा या ठिकाणी आलेली आहे. कणकवलीकरांनी या यात्रेचं फार चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं आणि गोपुरी आश्रमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या स्वागत करून इथल्या सर्व तरुणींशी इथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मनापासून आनंद आहे. हा विचार आपण पुढं घेऊन जाऊया आणि बरं सागर भारत होवं अशा प्रकारचा जो गुरुजींनी पाहिलेलं स्वप्न होतं ते पुढं घेऊन जाण्याला आपण सर्व कटिबद्ध राहूया. जिंदाबाद. साने गुरुजी अमर रहे. खरंच सांगायला अतिशय वेदना होते की देशाच्या स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर आणि संविधानाच्या अमृत वर्षानंतर जे मूल्य या ठिकाणी जे पाहिजे होतं की बाबासाहेबांनी शेवटचं भाषण केलं आपल्या संविधान सभेमध्ये आणि ते म्हणाले आय एम फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन. माझी सर्वप्रथम ओळख ही भारतीय असली पाहिजे. माझी जात माझा धर्म घरामध्ये पण चौकटीच्या बाहेर पडल्यानंतर मी भारतीय आहे. आणि ही भावना जी आहे आज कमी होताना दिसते आहे. आज जातीची आणि धर्माची अस्मिता टोकदार होती आहे आणि भारतीयत्वाची अस्मिता कमी होताना दिसते आहे. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हे निश्चितच वेदना देणारे आहे. म्हणून बाबासाहेबांनी जे संविधानाच्या माध्यमातून सांगितलं देश महत्त्वाचा आहे, राष्ट्र महत्त्वाचं आहे, आपण सर्व भारतीय म्हणून आपली भावना महत्त्वाची आहे. आणि गुरुजींनीसुद्धा आंतरभारतीच्या माध्यमातून हेच स्वप्न सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की आपण शिक्षणामधून ही मूल्य अधिक रुजवण्याची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनीच विचार करण्याची ही वेळ आहे. त्यासाठी आपण अधिक हा विचार मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जेवढं म्हणून काही करता येईल तेवढं आपण करूया. अन्यथा येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही असं मला स्वतःला वाटतं.